वंचितच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराचे अपहरण केल्याचा आरोप. अजित पवारांच्या राष्ट्रवादीने अपहरण केल्याचा आरोप तर जिल्हाध्यक्ष नाझीर काझी यांनी फेटाळले आरोप. सिंदखेडराजा नगराध्यक्षपदाचे वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार शेख जिलानी यांच्यावर दबाव टाकून उमेदवारी अर्ज मागे घेण्यास भाग पाडले आणि त्याच दिवशीपासून शेख जिलानी हे बेपत्ता असून अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष नाझीर काझी यांनी आमच्या उमेदवाराचे अपहरण केल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या सविता मुंडे यांनी पत्रकार परिषदेत घेत केला आहे. या प्रकरणी आपण पोलीस ठाण्यात अपहरणाची तक्रार दाखल करणार असल्याचेही सविता मुंडे यांनी सांगितलं आहे. तर या प्रकरणाशी आपला कुठलाही संबंध नसून राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष नाझीर काझी यांनी आरोपाचे खंडन केले आहे. मात्र या घटनेने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. सगळ्या पक्षाच्या प्रोसिजर मधून ते गेले आणि अर्ज विड्रॉलच्या आदल्या दिवशी मधुकर साळवे त्यांच्या घरी जाऊन सुद्धा आले की उद्या तुमच्यावर एखाद्या पक्षाचा जर दबाव आला तर तुम्ही अर्ज विड्रॉल करणार का. तर त्यांनी अल्लाह की कसम सांगून 1 कोटी रुपये जरी दिले तरी मी हा अर्ज विड्रॉल करणार नाही. आणि त्याच दिवशी अनायशा नाझीर काझी हे मधुकर साळवेंना त्यांच्या घरी सापडले. पण आमचे पाहुणे म्हणून आले असता चहा पाणी करून ते तिथून निघून गेले आणि मधुकर साळवे सुद्धा आले. मधुकर साळवेचं माझं फोनवर बोलणं झालं. मी उमेदवाराशी सुद्धा बोलले की असा धोका आम्हाला देऊ नका, जेणेकरून तुम्ही अर्ज विड्रॉल करसाल त्या अगोदर जर काही असलं तर आम्हाला सांगा. तर त्यांनी सांगितलं की ताई असं होणार नाही, मी एक बहीण म्हणून तुम्हाला शब्द देतो की 1 कोटी जरी मिळाले तरी मी अर्ज विड्रॉल करणार नाही. आणि दुसऱ्या दिवशी नाझीर काझीच्या गाडीत बसून हा माणूस पक्षाचा विड्रॉल करून गायब होतो. तो आज तागायत आहे, त्याचा फोन लागत नाही. याचा अर्थ आम्ही समजावं का की आमचा उमेदवार किडनॅप झालेला आहे. काल तरी आम्ही तक्रार केली नाही, पण आज मी आणि आमचे तालुका अध्यक्ष पोलीस स्टेशनला या गोष्टीची तक्रार करणार आहोत.